अनिल शिरोळेचा चेहरा लोकांना माहिती नाहीये। पुणे शहराची वाट कुणी जर लावली असेल तर ह्या काँग्रेसने लावली। आपला वाटोळा, जनतेचा वाटोळा, विकासाचा वाटोळा, नुसतं बोंबलायचं। कोणत्या सरकारने 10 वर्षापासून गेली तुम्ही आमच्या बिचारा रिक्षावाल्यांच्या प्रश्नाचं काय? त्यांना रिक्षाला भाडी मिळत नाही। मध्यवस्तीमध्ये खाजगी प्रॉपर्टी आहे, कुणावर हातोडा टाकता येत नाही। अरे मोदीजी असे पंतप्रधान आहेत जिथं भूमिपूजन करतात त्याचं उद्घाटन पण स्वतः करतात। अहो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे आहे? कधी बांधणार तुम्ही? कधी बांधणार स्मारक? उद्घाटन तुम्ही केलं ना? गोखलेनगर मध्ये पाण्याची टाकी बांधली आहे का? पाणी तिथं नुसतंच उद्घाटन करून ठेवलं। आरोप करताना शिक्षा करा, बाप दाखवायचा, भ्रष्टाचार झाला की नाही, भ्रष्टाचार बोंबलायचं, निघत तर काहीच नाही आणि तोंड घेऊन परत जायची। मंडळी, विजयाची फुलं आणि गुलाल उधळला जाईल तेव्हा जाईल, पण पुण्यनगरी म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघात लढत ही रंगत आहे। एकीकडे आपण पाहिलं तर मुरलीधर मोहोळ आहेत, जे पुण्याचे माजी महापौर आहेत, ते महायुतीकडनं उभे आहेत, तर रवींद्र धंगेकरांना जे कसबा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत त्यांना खासदारकीसाठी म्हणून संधी देण्यात आलेली आहे। तर तिसरीकडे चुरस आणखीन वाढली, कारण वसंत मोरे यांनी एंट्री घेतली। वसंत मोरे यांनी मनसे सोडला आणि ते देखील या रिंगणामध्ये कडवी लढत देणारे 1 सोडून 3 आमदार चितपट करण्यासाठी सज्ज आहेत। मंडळी, पुणेकरांशी बोलूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचा मूड नेमका काय। नमस्कार, झाला नाश्ता? नाश्ता चालू आहे, नाश्ता सुरू आहे। काय साधा? आज रविवारचं काय फक्त उपीट आहे, पुरी भाजी? उपीटवरच का? नाही, उपीट पुरी भाजी, उपीट पुरी भाजी, बटाटे वडा, बस, दुसरं काहीच नाही? दुसरं काय नाही, 2-3 आयटमच। आम्ही कोल्हापुरात गेलो, सकाळी मिसळ। इथं काय असतं सकाळी? इथं सकाळी पुरी भाजी। वेळ नाही जायला, श्रीकृष्ण मिसळ फेमस आहे इथं, पण वेळच नाही जायला। काय करणार? जय मल्हार। माऊली, काय मूड आहे मग सध्या? मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, सगळ्यांची चर्चा जोरात चालू आहे। हो, बोला की मग आता काय, आता जो काम करणार उमेदवार तो येणार निवडून। कोणी काम केलं? आता बघा, आता कुणी केलेले प्रत्येकाला माहिती, प्रत्येक नागरिकांना माहिती की कामं कोणी केलेली। बघा, ते म्हणतात बघा, आता आम्ही तर विचारतोय, आम्ही विचारतो की तुम्ही सांगा कोणी काम केलं? कोणी काम केलं सांगा। नाही, दंगेकरांचं काम आहे थोडं, आहे ना? हा, जोर आहे का? आहे, मूड आहे, बोर्ड आहे, बदल आहे ना, थोडाफार बदल आहे त्यात। थोडाफार म्हणजे बघा, एकदम बदल नाही, पण थोडाफार बदल आहे। पुणेकर शॉक देतात बरं का, पुणे तिथे काय उणे असं म्हणलं जातं। विद्येचं माहेरघर मंडळी, आणि विद्येच्या माहेरघरमध्ये कुठल्याही गोष्टीला उणेपणा नाही, पण जर विकासात उणेपणा असेल तर मतदार त्याला नक्कीच धडा शिकवतील। आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याकडे जाणून घेऊ त्यांची मतं। मावशी, पुण्यातल्याच का? पुण्यातलेच आहे। काय मग मतदान करणार यंदा आहे की नाही? त्याच्यात काय एवढं? काय झालं भाजी बाजार? झाला, पोहे घेतल्यात, पान सुपारी। दर रविवारी मंडईत यायचं का? नाही, जर रविवारी नाही येत, काय कार्यक्रम असला तरच यायचं। काही कार्यक्रम असला तर काय कार्यक्रम घेतला मग सध्या? आता येडाय तुळजापूरला गेल तर त्याचा देवदेव आहे ना, आता परड्या भरायच्या त्या। होय ना? त्याची सगळी सजावट, फुलं लागतील, देवपूजा केली पाहिजे, देव नाचत नेले पाहिजे, नाचत आणले पाहिजे। मग यंदा कोण निवडणुकीत नाचत नाचत जाणार, निवडून येणार? काय चर्चा तुमच्यापर्यंत? काय उमेदवारांची माहिती बिहिती नाही अजून, कुणी काय विषयीच काढला? मुरलीधर मोहोळ म्हणे, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, तुम्हाला काय वाटतं? आता मूड काय तुमचा? मूड काय? आता पंजाकडे जाईल, पंजाकडे जाईल। फार दिवसांनी हे वाक्य ऐकलं। पूर्वीची लोक म्हणायची पंजा परंपरागत मतदार काँग्रेसचा। इथं देखील काकू, या काकू जरा इकडं आमच्याशी बोला। किती वेळची तुम्ही बघताय आमच्याकडे? मला असं वाटतं तुम्हाला बोलायची इच्छा आहे, मलाही तुमच्याशी बोलायची इच्छा आहे। काय मूड आहे सध्या? दोन्ही आहे, पुढेच आहे, काँग्रेस पण आहे आणि भाजप। आपण एक काहीतरी उत्तर दिलं पाहिजे। मी ऐकलेलं पुणेकर ठरवतात तसं तो ठरवतात, एकच काय ते सांगून मोकळे होतात। भाजप हे म्हणतात भाजप। मुरलीधर मोहोळ माजी महापौर यांना संधी देण्यात आलेली आहे। तर असा सगळा माहोल पुण्यातला, आणि पुण्यातला हा माहोल जाणून घेत असताना महात्मा फुले मंडई जी आहे, या मंडईमध्ये वेगवेगळे सगळे व्यावसायिक सकाळी सकाळी फुल आहे, पानाची विडे आहे, रविवारच्या दिवशी हे सगळं खरेदी केलं जातं। काय ना? माझं नाव प्रशांत बेंद्रे। प्रशांत भाऊ बेंद्रे। प्रशांत भाऊ, बघा किती मोठी चर्चा आहे पुण्यातल्या लढतीकडे। उमेदवार घोषित करता करता उशीर झाला, पण अखेर उमेदवार घोषित झाला, आहे की नाही?
पण मग पुणेकर कोणाला घोषित करतायत निवडणुकीत? आता ज्यांचा विकास आहे विकासाच्या दिशेनेच पुणेकर हे याला काय बहुमताचा अर्थ कौल नाही देणार. राव. म्हणजे गंमत काय माहिती, मिसळ तर खायची पण मग 4 पाव जास्त खायची अशी गंमत झाली. लोकांनाही कळतं पुण्यातले एकतर पब्लिक रसा जास्त पाहिजे नाही तर 4 पाव जास्त खायची. पुण्यातलं पब्लिक सुशिक्षित आहे आणि सुसज्ञ आहे, त्यामुळे ते विचार करूनच विकासाच्या दृष्टीने मतदान करते. काय विचार केला पुणेकरांनी? हा? आता त्या दिवशी 13 मेलाच कळेल. 13 मेलाच कळेल असं तुम्ही म्हणतात. नाही तर उगा शनिवार वाड्यावरती जाऊन काका मला वाचवा असं नाही होणार ना. नाही नाही नाही, नाही ना. जे आहे ज्यांना तेच कळत. हा तुम्ही काय विचार केला कुणाला देणार ते? तुम्ही काय तो विचार नाही केला, तुम्ही काय देणार म्हणून? बघा काकू, मी तर तिकडचा कल्याणचा मतदार आहे बरोबर, मुंबईतला. आता आमची का त्याला विचारायला आले मतदान? कारण मूड तर जाणून घ्यायला पाहिजे ना. तेच विचारायचं होतं तुम्ही. हो. हा. आता काय सध्या आणि काय लावलंय? शेवटी नशीब आपला आपला. नशीब आपलं आपलं बरोबर एकदम. काय लावले? पाण्याची विडे लावले का? नाही, पाणी विक्री करतोय. हा ना. विडे नाही लावत. विडे नाही लावले, विक्री चाललेली आहे. काय भाव दिला? 80ला 100. 80ला 100. होय का? मग विजयाचं पान कोणाचं? मग विजेचं पान जो घेईल तो. जो घेईल तो. हा. हे लय हुशार आहेत काकूने, थोड्यापूर्वी दमदार स्टेटमेंट करून टाकलं. तुमच्याकडचं मत काय, आमच्याकडचं मत काय ते तुम्ही जाणून घ्या आणि मगच पुढे काय ते बोला. जाऊयात पुढे. थोडासा हा रस्ता जर पाहिला तर तो महात्मा फुले मंडईकडे जातो, गर्दीचा सगळा भाग आहे. आणि हा रस्ता जर आपण पाहिला तो दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे जातो. रविवारचा दिवस आहे, जय गणेश म्हणत दर्शन घेत पुणेकर जे तो आपला दिवस जो आहे तो साजरा करतात. काका नमस्कार. नमस्ते. बोला. बोला काय चाललं? आनंद आहे. आनंद आहे एकदम. हो. सुशेगात पुणेकर आनंदात, काही चिंता नाही. काय नाही काय नाही. निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार दारात. हो. मग पुन्हा दिसणार का उमेदवार निवडून आल्यावर? काय सांगता येणार नाही. काय सांगता येत नाही. पण आता काय सांगताय? आता काय सांगायचं? हा येतील बघतील जाते. पुणे सगळं अधिक चालूच आहे. वजा बाकी, हा, अधिक की वजा बाकी ते काय कळत नाही मला. कळत नाही. हा. हा मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, हा. काय चर्चा, काय मूड आहे? काय माहिती पण ते मला काय कळत नाही. काय कळत नाही असं ते म्हणतात. हुशार आहेत पुणेकर, ते लवकर बोलत नाहीत. हा ताई, झाली खरेदी? हो चाललीये. होय काय? आता बोला की निवडणुकीबद्दल काहीतरी. हा किती नारळ घेतले? भरपूर नारळ घेतले. हो. किती घेतले? 7 घेतले. 7 नारळ घेतले. आता काय पूजेसाठी? हो पूजा आहे आज. बरं काय आता सध्या इलेक्शनचा मूड काय दिसतोय पुण्यात? चालू आहे सगळीकडे प्रचार वगैरे. होय का? हो. माजी महापौर रिंगणामध्ये आहेत, रवींद्र ना. धंगेकर विद्यमान आमदार आहेत. हो. वसंत मोरेंनी एंट्री घेतलेली आहे. हा काय घडतंय? घडतंय, घडायचं ते घडतंय. आता काय घडतंय, सांगायचं? घडायचं ते घडतंय. नवीन वाक्य आपल्या डिक्शनरीत आणखीन एक नवीन वाक्य दाखल झालं. विचार करतोय, सांगतोय, होणार, बघू, आणि त्यात घडतंय ते घडतंय. बरोबर ना? बरोबर आहे, बरोबर आहे. बरं चला, त्यांनी म्हटलं घडतंय ते घडतंय. काय घडतंय ते आपण पाहूयात. पुणेकर काहीतरी घडवणार असं एकूण दिसतंय. पुणेकर काय घडवणार इलेक्शन मध्ये? ते आता ते बोलतील. तुम्ही काय बोलतील? तुम्ही काय बोलाल? म्हणजे हा काय बोला? म्हणजे बोला की इलेक्शन बद्दल बोला की. मुरली अण्णा येतात. मी नाही इथला रहिवासी. नाही का? हा? रहिवाशी नाही इथले. तुम्ही कुठले मग? नांदेडचे आम्ही. नांदेडमध्ये काय मग जोर? हा? नांदेडमध्ये वसंत चव्हाण आहेत. वसंत चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर आहे. प्रताप पाटील चिखलीकर पुण्यामध्ये बघा. प्रताप पाटील चिखलीकरांचा आवाज जो आहे तो, मूड जो आहे तो त्यांनी सांगितलेला. वा 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 वा. फुलं घ्यायचे, हो. आंबे घ्यायचे, रविवार साजरा करायचा, सोमवार साजरा करायचा, तसे पुणेकर आनंदात असतात. आनंद आहे की नाही? मग यंदा निवडणुकीत कोणाचा आनंद आहे? नमो नमो. नमो नमो, बस दुसरं काहीच नाही. लोक तर पंजा म्हणतात. लोक काही म्हणतील. लोक काही म्हणतील. सायलेंट. काकाने एकदम सायलेंट उत्तर दिलेलं आहे. काय गजरा दिला? घ्याल कसा? घ्याल कसा? 50 रुपये 30 रुपये. 50 रुपये 30 रुपये. कुठला चांगला आहे? हा चांगला 50 वाला. 50 वाला एकदम दाट आहे. दाट आहे. भरलेला आहे. भरलेला. बर हा. मतदान करायचं. करायचं ना. काय वय? हा वय काय? वय 60. 60. हा जोरदार अजून आहे. अजूनही. म्हणजे काय? म्हणजे काय जोर लागणारच. लागणारच. निवडणुकीत कोणाचा जोर लागणार? हा निवडणुकीत कोणाचा जोर लागणार? भाजपचा. भाजपचा. हा. दुसरं कोण नाही. भाजपच्या वतीने कोण आहे? हा भाजपच्या वतीने कोण आहे? काँग्रेस. काँग्रेस आहे. हा. नाही भाजपच्या वतीने उमेदवार कोण आहे? हा भाजपचा उमेदवार कोण? तो मला माहिती. मी राहायला लोणावळ्याला. लोणावळ्याला. हो. हो. काकू म्हणले करेल तर मतदान भाजपला करेल, उमेदवार कोणी असो. बघा मी पुन्हा एकदा सांगतो, काही वेळेला चिन्हाकडे पाहून, काही वेळेला उमेदवाराकडे पाहून. किती म्हणले? 50. वा, आपलं काही कामाचं नाही मंडळी, पण छान आहे, उत्तम आहे, किती छान आहे, सुगंध आहे. वा 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 वा. हा
माझ्या हातात गजरा पाहून तुम्ही एकदम स्माइल देऊन टाकले राव. हा काय करायचं मग यंदा? काय करायचं? काम करायचं, मतदान करायचं, बदल घडवायचा, विकास कोणी केला याचा विचार करायचा. बरोबर. कोणी केला विकास? नरेंद्र मोदीजींनी केलेला असं. हा काका पुणेकर, मूळ पुणेकर. बस 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 बस. पुण्याचं काय पाहिलं नको बा. ठरवलं की म्हणजे काय? एकदा ठरलं की ठरलं की करायचं. मतदान करायचं आणि ज्यांनी विकास केला त्यालाच मत द्यायचं. कोणाला धक्का द्यायचा? धक्का कोणाला नाही द्यायचा, दोन पण प्रकारचा असतो बरं का, लक्षात ठेवा. पॉलिटिकल नाही राहायचं, पण आपल्याला कळलं की मला काय बोलायचं ते. काय बोलायचं ते भाजपलाच द्यायचं. मग होय ना, भाजपला धक्का द्यायचा. धक्का नाही, भाजपला निवडून आणायचं. भाजपला पुढे आणायचं, भाजपलाच पुढे आणायला पाहिजे. भाजप. मोदीशिवाय काही होणार नाही. बरं बरं असं सांगा बरं. मोदीशिवाय काही होणार नाही भारतात. बरं बिलकुल मोदीच पाहिजे. इकडं भाजपच उमेदवार सगळं भाजपच यायला पाहिजे. बस, बिलकुल बस, अगदी. बस, बस. ऐकत मोदी नाहीत नाही लोकं तर काही बोलायला. होणार नाही. हा लोक म्हणतात ऐकत नाहीत, असंच त्यांचं आहे. असा हा पुण्याचा सगळा ऐसपैस मतदारसंघ. लगबग आहे ही सगळी मार्केटमधली. चला आणखीन पुढे जाऊ. नमस्कार. नमस्कार. काय मूड आजचा? आज काय करायचं? मार्केटमध्ये फिरायचं, मार्केटमध्ये फिरायचं, खरेदी करायची, खरेदी करायची, बस दुसरं काहीच नाही. हा नाही. प्रचारासाठी उमेदवार आला का दारापर्यंत? दारापर्यंत नव्हते आले. कार्यकर्ते आले नाही आले. पुढे निरोप दिला, बघा बुवा लक्ष असू देत, नाही काहीच नाही. पण काय मूड तुमचा? मूड काय? बीजेपी. काँग्रेस का नाही? लोक तर रवींद्र धंगेकर म्हणतात. नाही, आमचा नाही बीजेपी. आम्ही पहिल्यापासून बीजेपीलाच देतो. ठरलंय आपलं? ठरलंय. काय तुमचंही ठरलंय? नाही, आमचं कसं आहे, राष्ट्रीय लेवलला बीजेपी पाहिजे, स्थानिक लेवलला धंगेकर. तुम्ही दोघं मित्र आहात बरोबर ना? बरोबर. सोबत निघालेला. दोन वेगवेगळी मत आहेत मंडळी. यांनी बीजेपी सांगितलंय, म्हणतात राष्ट्रीय लेवलवर बीजेपी, आणि इथं काहीतरी वेगळं असू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. झालं मार्केट? खरेदी झाली? झाली खरेदी. झाली का? आम्ही बघा आमचा कार्यक्रम सुरू आहे, मूड महाराष्ट्राचा एकदम. हा तुम्ही दोघे भाऊ भाऊ बरोबर ना? मार्केटमध्ये एकत्र जाऊ. मग काय ठरलंय यंदा? इलेक्शनचा काय मूड आहे पुण्यामध्ये? पुण्यामध्ये आमचा मूड आहे की काय म्हणजे मूड म्हणजे मतदान तर करायचंय, सिक्रेटली वोट करायचंय. वोट तर केलं पाहिजे. वोट तर करायचं. बघा ना, 3 पेलवान रिंगणामध्ये. वसंत मोरेंनी ऐकलं नाही, त्यांनी ट्विस्ट निर्माण केला. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर दोघांच्या मधोमध काही की नाही, काही होऊ शकतं. तुमचा काय अंदाज? आमचा अंदाज तर आहे तो मोदी तो वरती जर केंद्रात सरकार येईल तर म्हणजे त्याला तिथं सपोर्ट केलं पाहिजे असं वाटतंय. तुम्ही दुर्गे जुळे भाऊ आहे का? नाही, एकदम सारखे आहातच बघाय शक्य होय ना? सगळे आपण भाऊ भाऊ मिळून सगळे मिळून सारे निवडून येऊ. निवडणुकीत निवडून देऊ असं ते म्हणतात. तर असा हा पुण्यातला मतदार जो आपल्याशी बोलतो. काका, रिक्षातनं बोलायचं, रिक्षा जोरदार चालवायची. यंदा कोणाचा जोर आहे पुण्याच्या निवडणुकीत? मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे, कोण? रवींद्र धंगेकर. रवींद्र धंगेकर आता सध्या तर रवींद्र धंगेकर होते. का बा? काय नेमकं कारण? चाललंय त्यांचं जरा जोरात. बदल आहे असं? हो, थोडंफार बदल. तर असा हा सगळा पुण्यातला मंडळी वेगवेगळा मतदार जो आपल्याला भेटतो आणि भरभरून आपली मतं व्यक्त करतो. मला आता प्रामुख्याने काही महिला मतदारांशी बोलायचंय. त्यानंतर पुढे मी माझ्या शोच्या चौकटीत जाणार आहे, त्यांच्याशी बोलूयात. ताई, मतदान करणार का यावर्षी? मतदान करणार का? करणार ना? काय जोर आहे? मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, काय सांगता येत नाही. मुरलीधर मोहोळ. बरं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीरामचा नारा पुण्यात देखील. वा वा. जय मल्हार. काय इलेक्शन मधला मूड आहे? नाही, मी त्यातला नाही. त्यातले नाही. बरं सांगा, आज पुण्यातला काय म्हणजे पुण्यात काय एकूण वातावरण? विकास झाला पुण्यात? पुण्यातला काय विकास होणार आहे ते जुनं तेच. होय का? पण ते म्हणतात लोक पुण्यात इथे काय उणे. काय नाही. जातीभेद निर्माण करून ठेवलाय लोकांनी 50 वर्षापासून. खरं आहे ते बोलतो. जोरदार बोललात. जोरदार बोललात. खरं आहे ते बोललो. खरंय ते. मला स्वतःला अनुभव आहे. होय ना? वा
काय म्हणायचं कशाबद्दल आता ऊन आहे, मलाही प्रचंड ऊन लागते, डोक्यावर खरं टोपी घातली पाहिजे, छान गॉगल घातलाय तुम्ही, आहे की नाही? उन्हात आता प्रचारासाठी उमेदवार सगळे फिरतायत, फिरतायत मला निवडून द्या म्हणून. ओके. कोण निवडून येतंय? निवडून येईल नरेंद्र मोदीची टीम. बस. पुण्यात कोण? पुण्यात मोहोळकर, मुरली अण्णा पैलवान समोर पण पैलवान आहे, असं पण वसंत मोरे पैलवान आहेत. मुरली अण्णा दिला आपल्याला देशासाठी पाहायला पाहिजे, आता इथल्या लोकल नाही पाहायला पाहिजे. बरोबर. इलेक्शन मध्ये काय चाललंय पुण्यामध्ये? इलेक्शन मध्ये मला इंटरेस्टच नाही अजिबात. बरं, मग कशात इंटरेस्ट आहे? मी आहे पोलीस मध्ये. वा. त्यामुळे मी ह्या कोणत्याही पक्षाच्या बाजून नाही. बरं, आपली ड्युटी करायची आणि काय असेल ते आपलं. जय हिंद सर, असंच ना, असं काहीतरी असतं ना. जय हिंद सर. वा जोरदार, तुम्हाला जय हिंद, तुमच्या ड्युटीला जय हिंद. तर मंडळी, असा हा पुण्यातला वेगवेगळा मतदार मला असं वाटतं जो आवर्जून या ठिकाणी व्यक्त होतो. आपली मत जाता तुमच्यासारखे छान मतदारांनी तर आमच्या कॅमेऱ्यासमोर बोललं पाहिजे. वा मस्त अगदी. तर तुम्ही देखण्या, ताई देखण्या, काही विषयच नाही. हे पुण्यातलं देखणे पण आहे ना, ते पाहून फार छान वाटतं. आणि हे विचारायचंय जाता काय इलेक्शन मध्ये मूड आहे लोकांचा इथं? मुरलीधर मोहोळ आहे, रवींद्र धंगेकर आहे, वसंत मोरे. पहिले ताईंपासून सुरुवात करतो. ताई, मी प्रॉपर इथली नाही आहे, परभणीची आहे. परभणीत काय जोर आहे? कोण आहे परभणीत माहिती तुम्हाला? बंडू भाऊ. बस, काय कमाल आहे ना. आपल्याला शो जिथून आपण शो करत आलो तिथले मतदारही भेटतात दुसऱ्या ठिकाणी. त्या परभणीच्या, तुम्ही पुण्याचे? नाही, मी पण परभणीचाच. मी भाऊ आहे ऍक्च्युअली. अच्छा, तुम्ही फिरायला आला तिकडे? इथेच आता थोडंसं शॉपिंग वगैरे आले. मतदान केलं? मतदान करून आलं आम्ही. बंडू भाऊ असं तुम्ही म्हणताय. चला, हरकत नाही. पुण्यातली सगळी लढत जाणून घेता मंडळी, आपण इतरही लढतींबद्दल चर्चा केली. काही ठिकाणी मतदान पार पडलेलं आहे, इथं मतदान होणार आहे आणि ही लढत अशीच रंगत जाणार आहे. कारण एकाच वेळी 3 पेहलवान पुणे लोकसभा मतदारसंघात आपला प्रचार करून आम्ही काय केलंय, काय करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि तयार करतायत मूड महाराष्ट्राचा. मंडळी, आपण यानंतर जाणार आहोत आपल्या शोच्या चौकटीत आणि जाणून घेऊयात इतरही काही राजकीय पक्षांकडनं त्यांच्या चर्चेतनं वेगवेगळे मुद्दे आणि त्यातनं जोरकसपणे मांडला जाणारा विकासाचा मुद्दा आणि कळू शकणार आहे तिथंही मूड महाराष्ट्राचा. तर मंडळी, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं सगळं कव्हर करत तिथला मूड जाणत आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत पुण्यनगरी पुण्यामध्ये. अर्थात पुण्यनगरी पुण्यामध्ये आपण मंडईमध्ये तिथल्या काही पुणेकरांशी संवाद साधला आणि त्यांचा एकूण इथला मूड काय ते जाणून घेतला. आपण जर पाहिलं तर महायुतीकडनं मुरली मोहोळ जे आहेत, मुरलीधर मोहोळ ते उमेदवार आहेत, दुसरीकडनं रवींद्र धंगेकर आहेत जे कसब्याचे विद्यमान आमदार आहेत आणि तिसरीकडनं यामध्ये कडवी लढत देत आहेत ते अर्थात वंचितकडनं वसंत मोरे. बरं, सगळी तोफ मंडळी आजच्या या माझ्या शोमध्ये इथं उपस्थित झालेली आहेत. पुण्यामध्ये यांचा आवाज घुमतो आणि अर्थात आजच्या शोमध्ये देखील तो आवाज चढाच असणार आहे. काळी 4 काळी 5 हे परिमापन या ठिकाणी लावू नका. मंडळी, पहिला प्रश्न अर्थात मी घेतोय तो म्हणजे का आम्ही तुमचा उमेदवार निवडून द्यावा. चला, थेट जातोय मी काँग्रेसकडे अर्थात महाविकास आघाडीकडे. सांगा, का आम्ही तुमचा उमेदवार निवडून द्यावा? कारण आमचा उमेदवार निवडून दिला तर मोदी नावाचं जे भारतावर संकट आलेलं आहे ते नाहीसं होईल. आणि खोटं बोलून, रिटून बोलून, अनेक आश्वासनं देऊन जे देशाला 10 वर्षापासून विटीस धरलंय त्याच्यातून देशाची सुटका होईल. बरं, ठीक आहे, येतो मी तुमच्याकडे. उपप्रश्न तुमच्याकडे, का आम्ही तुमचा उमेदवार पुन्हा एकदा निवडून द्यावा? पुन्हा एकदा या अर्थाने की भाजपने कायम काबीज केलेला आहे, पुणे आपल्या हातात ठेवलेलं आहे. यंदाही तशी शक्यता असल्याची चर्चा आहे, पण ती चर्चा आहे. पण का आम्ही तुमचा उमेदवार निवडून द्यावा? 2014 पासून माननीय पंतप्रधान मोदी साहेब आज 10 वर्ष झाले पंतप्रधान आहेत, सत्तेत आहेत. मला आत्ता जे बोलले त्यांना विचारायचे की याच्या आधी तुम्ही होते, म्हणजे काँग्रेस होतं, त्याच्यामध्ये एकत्र 60 वर्ष तुम्ही हे केलं, तुम्ही का मागं पडलात? जनतेने का मोदी साहेबांना निवडून दिले याचा कधी विचार करणार आहेत की नाही? 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात, म्हणजे आता म्हणतात की ते संकट दूर व्हावं, मला तेवढं त्यांना एकच विचारायचंय की ज्या त्यांच्या खासदार आहेत, आज 15 वर्ष त्या खासदार असताना जेजुरी असेल किंवा बारामती मतदारसंघ असेल, पाण्याचा प्रश्न सुटू नये, रस्त्याचा प्रश्न सुटू नये. नक्कीच मोदी साहेबांच्या या 10 वर्ष त्यांना तुम्ही दिलेली आहेत. जनतेचा मूड हा मोदी साहेबांना, भाजपाला मतदान करण्याचा आहे. तर त्यात विकासामध्ये तर सोबत जाणं आणि आपल्या भागातला प्रगती करणं,
किंवा त्यांना पाठिंबा देणं हे काही गैर नाहीये. फक्त टीका करायची आणि घरातल्या नळ्यातल्या भांडणासारखं भांडण राजकारणात चालत नाही. तुमच्या व्हिजन डेव्हलपमेंट दिलं पाहिजे. फक्त मोदी साहेब आवडत नाही म्हणून मतदान करू नका असं म्हणणं मला वाटतं कमी शिक्षण असलेल्या लोकांचं मत आहे. बरं ठीक आहे. दुर्दैवानं विद्यमान खासदार आज जरी आपल्यामध्ये नसले तरी मला हा प्रश्न विचारावा लागतोय की विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या कामांचं आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. येतो त्यावरती तुम्ही डिफेंड करा, काउंटर करा. येतोय मी तुमच्याकडे. हा बोला. हा स्वर्गीय बापट साहेबांनी म्हणजे सगळेजण मान्य करतील तुमच्या मध्ये बोलतायत का तुम्ही कशाला बोलताय? बोला. स्वर्गीय बापट साहेबांनी सगळ्यात महत्वाचे विषय पुण्यातले जे होते, पुण्याची नस समजणारा एक नेता पुण्याचा आज पुणे शहराने गमावला. एक तर सगळ्यात महत्वाचं एअरपोर्टचं जे टर्मिनस विस्तारीकरणाचा विषय होता तो पूर्ण केला. सगळ्यात महत्वाचं ज्या रेल्वे लाईन्स ज्याचा विस्तार करणं आवश्यक होतं त्याच्या मंजुरी आणल्या. सगळ्यात महत्वाचा विषय बापट साहेबांनी जो मांडला तो म्हणजे पुण्याच्या लगत जे 2 कॅन्टॉन्मेंट्स आहेत त्या कॅन्टॉन्मेंट्सला मर्ज करण्याचा जो विषय आहे महानगरपालिका त्याच्या विकासासाठीचा विषय आणला. जायका सारखा प्रकल्प पाठपुरवठा करून जायका ही मंजुरी झाली आणि त्याचं काम चालू झालं. रिव्हरफ्रंटचं काम बऱ्यापैकी चालू झालं. 5वा सगळ्यात महत्वाचा विषय जे आपलं पुण्याचं पश्चिम द्वार आहे चांदणी चौक, चांदणी चौकाचा विषय देखील 2014 साली स्वर्गीय बापट साहेब असतील, अनिलराव शिरोळे असतील, मेधाताई कुलकर्णी असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, मुरलीधर मोहोळ असतील, या सगळ्यांनी पाठपुरवठा करून आज चांदणी चौकाचा जो प्रश्न आहे, जो ट्रॅफिक कंजेशन होतं ते 100% सुटलेलं आहे. मला असं वाटतं तुम्ही 5 मागितले, मी 50 सांगू शकतो. बरं ठीक आहे, चला बाकी त्या मुद्द्यांवरती येतोच मी. चला कोण बोलताय? सगळ्यात हे जे म्हणतायत ते आणलं असं काही झालेलं नाही. क्लस्टर डेव्हलपमेंट कसब्यामध्ये जरुरी होते. यांचा खासदार अनिल शिरोळेचा चेहरा लोकांना माहिती नाहीये. अनिल शिरोळेंनी कधीही संसदेमध्ये उठून कोणते मुद्दे मांडले नाही. बापटांच्या बाबतीत बोलायला गेला तर क्लस्टर डेव्हलपमेंटवर कुठेही काही बोलू शकत नाही. विचारा ना क्लस्टर डेव्हलपमेंटवर 10 वर्षात काय काम केलं. पुण्याच्या वाहतूक, पुण्यात पॉल्युशन मध्ये नंबर 2 आणि नंबर 3 वर आपण गेलेलो. प्रत्येक घरातल्या गाड्या रस्त्यावर पार्क होतात. 100 नगरसेवक होते महानगरपालिकेमध्ये कौरवांसारखे. काय काम करत होते? फक्त द्रौपदीची हरण चाललं होतं. काम काही चाललेलं नव्हतं. यांनी काय तोंड वर करून बोलावं? आणि कोणतं मोदीचा मूड आहे? काय नाही, सामान्य जनता आहे. राहुल गांधी बरोबर, पंजाब बरोबर, काँग्रेस बरोबर आणि रवींद्र धंगेन बरोबर. चला जोरदार बाजू मांडली. चला तुम्ही देखील मला असं वाटतं उत्तर द्या. सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो. पुणे शहराची वाट कुणी जर लावली असेल तर ह्या काँग्रेसने लावली. याचं मुख्य कारण सांगू गेल्या 50 वर्षामध्ये पुण्यामध्ये ह्यांचा खासदार होता. महत्वाचा विषय जातो. एक महत्वाचा विषय ऐका आता, ऐकून घ्यायची सवय पण ठेवा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो. या पुणे शहराचा डीपी लक्षात घ्या. डीपी व्हावा लागतो ना पुणे महानगरपालिकेचा विकासाचा. त्यांनी डीपी केला नाही. 1987 साली हा डीपी व्हायला पाहिजे होता. त्यावेळी यांचे कलमाडी खासदार होते. का नाही डीपी केला? जर पुणे शहराचा डीपी केला असता तर पुण्यामध्ये वाहतूक, सार्वजनिक वाहतूकचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, हा कधीच संपला असता. ह्यांची मानसिकता नव्हती. आणि त्याच्यानंतर सांगतो आत्ताची परिस्थिती सांगतो तुम्हाला की पुण्याच्या पर्यावरणाच्या संदर्भात सांगतो का, तर तो जिव्हाळ्याचा विषय. सुधीर भाऊ मुनगंटीवार पर्यावरण मंत्री होते, सार्वजनिक वनीकरण मंत्री होते. पुण्यामध्ये सर्वात जास्त झाडं लावण्याचं काम केलं. पुण्यातल्या टेकड्या वाचवल्या. पुण्यातल्या टेकड्यावर वनीकरण करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर आणखी महत्वाचा तुम्हाला विषय सांगतो. क्लस्टर डेव्हलपमेंट हा सर्वात ऐका क्लस्टर डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये सांगतो. भारतीय जनता पार्टीचं सरकार महानगरपालिकेत आल्याबरोबर डीपी मान्य केला. सिटीमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी 4 FSI दिला. काय 20,000 स्क्वेअर फूट जागा एकत्र केल्यानंतर क्लस्टर डेव्हलपमेंट होतं. आणि तो निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला पुण्यामध्ये. तो कुणी घेतला तर मुरलीधर मोहोळ महापौर असताना, त्याच्यानंतर आमचे मुक्ताताई टिळक महापौर असताना, खासदार गिरीश बापट साहेब असताना हे आम्ही केलेलं आहे. वाहतुकीच्या संदर्भात पण सांगतो. पुण्यामध्ये सुरुवात झाली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी. CNG बसेस, इलेक्ट्रॉनिक बसेस या भारतीय जनता पार्टीने आणल्या. यांनी काय तोंड करून वरती. ठीक आहे दादा तुमच्याकडे येतो. दादा बघा 24/7 पाण्याच्या संदर्भातलं आश्वासन होतं ते अजूनही पुणेकरांच्या बाबतीत पूर्ण झालेलं नाही. वाहतुकीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. नदी सुधार प्रकल्प आहे तोही मुद्दा अजून पुण्याच्या बाबतीतला सुटलेला नाहीये. मग तुम्ही जे म्हणतायत की ही कामं झाली ती कामं झाली, मान्य केली कामं, शिरोळींनी केली, बापटांनी केली, एकूण आपण मान्य केलं. पण हे प्रश्न आश्वासन देऊन सुद्धा का सुटले नाहीत? हे बघा साधा प्रश्न आहे.
ज्यावेळेला आपण एखादी डेव्हलपमेंट सुरू करतो त्याला काही काळ जातो ती पूर्ण व्हायला. आणि नदी सुधार प्रकल्पाबद्दल काम सुरू झालं. पुण्यामध्ये जी मेट्रो फक्त कागदावरती होती ती रस्त्यावरती आपण धावायला पाहायला मिळाली. हजारो नागरिक दररोज त्या मेट्रोचा माझं पहिलं होऊ दे. हजारो नागरिक त्या मेट्रोचा वापर करतायत. आपण हे सर्व माझे जे सन्मान्य मित्र आहेत त्यांना माहिती असेल, पुण्यात आमच्या सर्वात जास्ती एन्व्हायरमेंटच्या प्रश्नाकरता जागरूक नागरिक आहेत. एक बालभारती टू पौड रोड एक रस्त्याचा प्रस्ताव पारित होता. तो प्रस्ताव पुढे चालला होता, परंतु एन्व्हायरमेंटलिस्टनी त्या रस्त्यावरती आम्हाला ऑब्जेक्शन घेतली. आम्ही त्यांचा सन्मान ठेवून योग्य तो कारवाई अहवाल आल्यानंतर तो रस्ता सुरू करू असं मान्य केलं. समाजातल्या प्रत्येक घटकांचा मान ठेवून काम करण्याचं काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या महायुतीमध्ये करतोय. आणि पुढच्या काळामध्ये हे पूर्णपणे काम झालेली या सगळ्यांना दिसतील आणि त्याचा हे सर्व फायदा होईल. प्रदीप दादा, तुम्ही एक वेळा 8 महिन्यापूर्वी तिकडे होतात. आता इथे येऊन तुम्हाला बोलावं लागतंय. ताई, यांचा प्रचार करणं अवघड जात आहे का ताई? अजिबात काही अवघड जात नाही. त्यांच्या सोबत म्हणजे ते आमच्या सोबत होते ना, त्यावेळेला नीट लक्षात घ्या की केंद्राकडनं येणारा निधी येत नव्हता. केंद्राकडनं येणारा निधी आणू शकत नव्हते. क्लस्टर डेव्हलपमेंट 10 वेळा तिकडनं म्हणतात. चांदणी चौकातला ट्रॅफिकचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटलेला आहे. मध्यवस्तीमध्ये खाजगी प्रॉपर्टी आहे, कुणावर हातोडा टाकता येत नाही. रिडेव्हलपमेंट लोकांना बरोबर घेतल्याशिवाय होत नाही. संगीता तिवारी आणि काँग्रेसचं म्हणणं आहे का जागा घ्या, बुलडोजर टाका आणि रोड वायडिंग ताब्यात घेऊन पुण्याची वाहतूक सुरळीत करा? नाही होऊ शकत. लोकप्रतिनिधीला शिक्षणाबरोबर मेंदू पाहिजे आपल्या प्रभागातला, आपल्या मतदारसंघाचा विकास करायला. तो नसेल ना तर ही काँग्रेस सारखी अवस्था होते. हे लक्षात. मला फक्त आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. आपलं नक्की मी मान्य करतो की 8-9 महिन्यापूर्वी मी त्या ठिकाणी होतो, मुद्दे मांडत होते. परंतु राजकारण हे देशाचं जनतेच्या नाडीवरती चालतं. जर संपूर्ण देशातील जनता वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपच्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांना निवडून देत असेल तर आम्ही कोण राहिलो आता विरोध? ही जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे. फक्त येऊन जाऊन जे आहेत, आपण जर पंतप्रधान मोदी जे आहेत मागच्या 10 वर्षापासून सत्तेत आहेत, सत्तेत असताना 10 वर्ष तुम्ही काम काय केलं, तुम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही. तुमचा मुद्दा काय? काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी, हिंदू मुस्लिम, मंगळसूत्र. अहो हे काय? महागाईवर तुम्ही का बोलत नाही? मणिपूरवर तुम्ही बोलत नाही, ब्रिटिशवर तुम्ही बोलत नाही, तुम्ही चायनावर तुम्ही बोलत नाही. एकंदरीत जे पूर्णपणे 100% फेल्युअर या पक्षात या मोदींचा आणि सरकारचा आहे, त्यासाठी आम्ही त्यांना विरोध करतो. सर, या शहराचा वाहतुकीचा प्रश्न प्रलंबित आहे. आज पुणे शहराला 4000 बस गाड्यांची गरज आहे. 10 वर्षात 1600 बस गाड्या आहेत. शहराचा एकात्मिक विकास कुठल्याही पद्धतीने करता आलेला नाही. मगाशी रिव्हर फ्रंट बद्दल बोलत होते, त्याला एनजीटीची कुठलीही मान्यता नाही. म्हणजे खोटं बोलायचं, काही मनाला येईल ते बोलायचं, रेटून बोलायचं. 10 वर्षात नक्की काय कामं केली? आज बापट साहेबांचं नाव घेतात. आताच्या उमेदवारांनी बापट साहेबांचं ऑफिस फोडलं होतं. नक्की काय हे काय याची माहिती दिली पाहिजे. आज शहराचा विकास करताना तुम्ही शहराच्या विकासावर बोललं पाहिजे, देशाच्या विकासावर पडलं पाहिजे. तुमचे पंतप्रधान म्हणतात मंगळसूत्र. मुख्य मुद्दा असा आहे की देशातली जनता आज बेरोजगार आहे, महागाईने त्रस्त आहे. जनतेला आज कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये. हा न्याय मिळवून देण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, लोकशाहीसाठीची ही इलेक्शन आहे. त्यामुळे सर्वस्वी काँग्रेस पक्ष बहुमताने विजयी होणार. येतो तुमच्या इतरही सहकार्य. माझं एक म्हणणं आहे की आता त्यांनी सांगितलं आम्ही मेट्रो आणलं, हे आणलं, ते आणलं. आता मला वाटतं तुम्हाला येताना बराच वेळ लागला, त्यांना स्वतःला येताना बराच वेळ लागला. का लागला? रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. पहिली गोष्ट, मेट्रो केली तर इकडे खड्डे तिकडे हवेत. दुसरी गोष्ट, मेट्रो केली तुम्ही, आमच्या बिचारा रिक्षावाल्यांच्या प्रश्नाचं काय? त्यांना रिक्षाला भाडी मिळत नाही, त्याचा विचार कधी केला का तुम्ही? इथं बरेच जण असतील की ते स्वतः रिक्षात फिरतात किंवा रिक्षा घेऊन जातात, त्यांचा प्रश्न कुठे गेलाय? आज आमच्या तिथे गेलो तर तिथं लोक म्हणतात, अरे आत्ताच पुण्यात एक सारा चक्कर मारून आलो, वयस्कर लोक कंबर पार गेली रे. एकतर पैसे नाहीयेत, इथं ट्रॅव्हल म्हणजे आपले मोटरसायकल कुठेतरी तिथं
पंक्चर झालेली असती कुठे तिथे दवाखान्यात जायला पाहिजे आणि आम्ही मेट्रो केली बस. बरं ठीक. कसं आहे माहितीये का, 60 वर्ष बँक लूट कर नीरव भागा चौका स्वतः चौकीदार, कुछ भी पूछो एक ही उत्तर, नेहरू जिम्मेदार. काही झालं की 60 वर्ष नेहरू गांधी. अरे लेकांनो, 10 वर्ष तुम्ही काय माशा मारत बसले होतात? 10 वर्ष केलं काय? मंगळसूत्राचा विषय आणता. ज्या मोदींनी आपल्या बायकोचं मंगळसूत्र नाही वाचवलं, त्यांनी आमच्या बायांच्या, मुलींच्या, भगिनींच्या मंगळसूत्राची अजिबात टेन्शन घेऊ नये. देशाचा मुद्दा आहे शिक्षणाचा. ते हे लोक शिक्षणाकडे विचार हे काय करतात, मंदिर बांधून शिक्षण पूर्ण होणार नाहीये. बरोबर. यांनी आरटीए बंद केलं आणि सरकारी शाळेत ऍडमिशन घ्या सांगितलं. ज्या प्रायव्हेट शाळेमध्ये 25% आरक्षण होतं तिथल्या लोकांनी बंद केलं. यांनी याचं उत्तर द्यावं. शिक्षण महत्वाचं आहे. आरक्षणाच्या नावाने यांनी इतकी मोठी आंदोलन केली. प्रत्यक्षामध्ये विद्यापीठांमधलं आरक्षण पूर्णपणे थांबवलंय. आरटीई म्हणजे शिक्षणामधलं प्राथमिकचं आरक्षण पण पूर्ण थांबवलंय. पुण्याच्या संदर्भात या गोष्टी बोलतात, पण स्मार्ट सिटी किती पैसे खर्च दिले? 1500 कोटी त्याच्यावर खर्च दिले. आज नदी शुद्धीकरणावरती 5000 कोटी खर्च करतायत. नदीचा कॅनॉल बनवलेला आहे. 7000 झाडं कापली जात आहेत. त्यामुळे हे सगळे जे दावे केले जातात ते पूर्णपणे खोटे. पुणे शहराचा बकास झालेला आहे. जेव्हा शिरोळे होते तेव्हा त्यांनी 3-3 कोटींमधले टॉयलेट उभे केले. अशा पद्धतीचे स्मारक, जी विकासाची स्मारकं नाही, पूर्ण बंद पडलेली स्मारकं उभी केलेली त्यांनी. बरं मी येतो तुमच्याकडे वाहतुकीचा. तर आता प्रश्नांचं ट्रॅफिक एवढं आहे, खरं सांगायचं तर प्रश्नांचं ट्रॅफिक एवढं आहे की पुण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न केव्हा सुटणार याला जबाबदार कोण? पुण्याचा ट्रॅफिक केव्हा सुटणार याला जबाबदार ही पुण्याची जनता आहे. कारण गेल्या 15 ते 20 मला बोलू द्या 15 ते 20 वर्ष तुम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी काय तुमचे जे काही प्रश्न आहेत ते काय सोडवले नाही. महाआघाडीवरती आणि महाआघाडी महायुतीवरती सतत काही ना काहीतरी आरोप करणार, त्याचा प्रत्यारोप ते करणार. पण इथं वंचित बहुजन आघाडीचे आमचे जे उमेदवार आहे त्या सर्व प्रश्न मी सोडवणार ह्या धमकीने, ह्या खुमाशीने ते पुढे आलेले आहेत. त्यांनी असं वाटतं की आम्ही हे सगळे प्रश्न सोडवू. आम्ही कोणासाठी दिल्लीत कोणतरी बसलं त्यासाठी काही मतं मागत नाही. आमचा उमेदवार हा स्वतः उमेदवार म्हणतो मला मतं द्या, मी तुमचे सर्व प्रश्न सोडून जाईल. पण तो काही पक्ष या ठिकाणी असं करतात की दिल्लीमध्ये कोणतरी बसलेले आणि त्याच्यासाठी मत द्या. या बलाढ्य भारत देशाचा कुणी जरी पंतप्रधान झाला तरी त्याला त्या देशामध्ये किंमत मिळणार आहे. म्हणून आमच्या उमेदवाराला या पुणेकरांनी कुठल्याही डोक्यामध्ये कुठला विचार न आणता मतं द्यावी आणि तुमचे प्रश्न येत्या 5 वर्षात सोडवलं शहर राहणार नाही. बरं ठीक आहे. वाहतुकीचा प्रश्न समाधानकारक उत्तर देऊन टाका, मी पुढल्या मुद्द्याला जातो. हे बघा, त्यांनी आता वाहतुकीचा मुद्दा काढला. पुण्यामध्ये BRT आणण्याचं काम सुरेश कालमाडेंनी केलं. त्याच्यामध्ये किती ऍक्सिडेंट मध्ये किती युवक गेले माहिती आहेत तुम्हाला? 100पेक्षा जास्त युवक आणि सगळे सर्वसामान्य स्त्री असेल, महिला असेल, त्या ऍक्सिडेंट मध्ये गेल्या. दुसरा महत्वाचा मुद्दा आता त्यांनी तुम्हाला आणखी एक सांगतो. ह्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की बसेस आणून का उपयोगी. अहो, ह्याच्यामध्ये जर समजा CNG आणि इलेक्ट्रॉनिक जर बसेस आले नसत्या तर आता पुण्यामध्ये अशी परिस्थिती आहे की माणसांना चालता येणार नाही. आणि सगळ्यात त्यांचं आणखी एक प्रश्नाचं उत्तर देतो की ते सांगितले 4000 बसेसची गरज आहे. 4000 बसेस आम्ही आणणारच आहेत. पण तत्पूर्वी एक महत्वाचा विषय सांगतो की ह्या बसेस आणत असताना भारतीय जनता पार्टीने 1800 बसेस यांची कुवत नव्हतीच बसेस आणायची. आणि यानंतरच्या काळामध्ये पंतप्रधानांच्या तर्फे ज्या 600 बसेस आलेल्या आहेत, यानंतरच्या काळामध्ये सुद्धा बसेस येतील आणि पुण्याचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारून जाईल. किती वर्षात? इलेक्शन होऊ जाते. प्रशासन आणलं 2022ला यांनी महानगरपालिकेमध्ये प्रशासन आणलं. त्यावेळी ह्या पुण्याचे महापौर कोण होते? प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे गेल्या 10 वर्षात का नाही सुटला? 10 वर्षामध्ये तुम्ही म्हणाल मुलगा जन्म झाला की त्याला मोठा कर, असं होतं का? यांनी 60-70 वर्ष खाल्ले नाही देशाचे, सगळे लूट केले ना. आता कुठेतरी चौकीदाराला तो आता देश सांभाळतोय. आता सुधारणा होतील या देशामध्ये. नाही ऐका ना, आपण त्यांनी ज्या विषयांचे आरोप केले त्या विषयावर मी बोलतो. सगळ्यात महत्वाचं त्यांनी ट्रॅफिकचा विषय जो सांगितला, रिक्षा चालकांचा त्यांनी अतिशय गंभीर प्रश्न मांडला. मी तुम्हाला सांगतो, मेट्रो लाईन फेज 1 जेव्हा मेट्रोची चालू झाली तेव्हा तुम्हाला सांगतो, आज तुम्ही मेट्रोला त्या रूटला गर्दी बघा. त्या मेट्रो स्टेशनवरनं उतरल्यावर स्वतःच्या घरी जो माणूस जातो तो रिक्षाने जातो, जो स्वतः पहिले 2 व्हीलर घेऊन जात होता. त्यात रिक्षा चालकांना माझं झाल्यावर बोला. सगळ्यात महत्वाचं हे बघा, ह्या निवडणुकीतनं देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे ह्याची निवडणूक आहे का? आज मला सांगा, भारत देश पहिले संरक्षणासाठी
बाहेरनं अम्युनेशन, बाहेरनं वेपन्स खरेदी करत होता. हा देश स्वतः आज एक्सपोर्टर झालेला आहे, स्वतःचं संरक्षण वाढवणारा देश. याच्यासाठी भाजपाला मतदान नको तर पाहिजे. माझं दुसरं म्हणणं आहे, देशाचं स्तर हे विश्वात कुठे गेलंय. आज 26/11 जेव्हा मुंबईमध्ये घडला, या लोकांचं सरकार होतं, यांनी उत्तर दिलं का हो? 2019ला जेव्हा बालाकोटमध्ये हल्ला झाला, हा भारत देश, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या इच्छाशक्तीनं आणि नेतृत्वात घरात घुसून ठोकून आलो. हा भारत देश आहे. मला काय म्हणायचं ताई, जे केंद्राने जे केलं त्याचं कौतुक आहे, केंद्राने जे केलं ते कौतुक आहे, पण जे खासदारांच्या अखत्यारीत प्रश्न येतात ते सोडवणं त्यांची जबाबदारी नव्हती का? जबाबदारी आहे, जबाबदारीनेच प्रश्न सोडवलेत. मला काय वाटतं, समोर उभे असलेल्या सर्वांच्या ना बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही. नगरसेवक पदाची इलेक्शन, आमदार पदाची इलेक्शन, विधानसभेची आणि लोकसभेची याच्यामध्ये बेसिक फरक आहे. आता आपण ज्याला सामोरं जातोय ती लोकसभेची इलेक्शन आहे, ती नगरसेवक पदाची इलेक्शन नाहीये. हे जे मुद्दे काढतायत हे नगरसेवकांच्या रिलेटेड मुद्दे काढतायत, तेव्हा काढा ना तुम्ही जे मुद्दे ते. आता आपण देशाची इलेक्शनचा विचार करतोय. देशाच्या इलेक्शनचा विचार करताना देशाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. यांना जर तिथेच अडकून पडायचं असेल तर त्यांचा तो प्रश्न आहे. मला काय वाटतं, खासदारांचे प्रश्न हे खासदारांनी गेल्या आमच्या 10 वर्षांमध्ये व्यवस्थित मार्गी लावले आणि म्हणूनच यावेळेस आम्हाला असं वाटतं की 4 लाखांपेक्षा जास्त इंडिया यांनी जे काय केलंय गेल्या 70 वर्षांनी ती घाण काढायला थोडा तरी वेळ लागतो. आणि मला असं वाटतं, परत सांगते, नगरसेवक पदाची इलेक्शन आणि लोकसभेची इलेक्शन याच्यात फरक आहे. हे यांच्या बेसिक बुद्धीला समजून ठेवणं गरजेचं आहे. बरं, ठीक आहे, येतो. BRTच्या विषयाला घेऊन सगळ्यात जास्त आंदोलनं तुम्हीच केली, सगळ्यात जास्त आंदोलन तुम्हीच केली. आता आज तुम्ही त्याचं समर्थन करताय. हे सोयीचं शास्त्र सवडीचा परमार्थ आहे का? नाही. हे बघा, BRT वर आंदोलन केली का तर हो 100% माझ्यापासून सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ते कारण काय, BRT ज्या पद्धतीनं आखली गेली, ज्या पद्धतीनं BRT केली गेली ती अर्धवट. आज तुम्ही मला सांगा, सलग 4 किलोमीटरची BRT कुठल्या भागात पुण्यात होती? कुठेही नव्हती. म्हणून त्या BRT वर आंदोलन करायला लागलं. 2 किलोमीटरचा सरळ BRT रूट, मधनच BRT संपणार, ऍक्सिडेंट होत होते, जीव घेणे, लहान लहान मुलं त्यात गेली. म्हणून BRT वर आंदोलन आम्ही केलं आणि म्हणून BRT बंद करायला लावली. तुम्ही नियोजन नीट केलं नाही, ते नियोजन बंद करायला लावलं. बरं ऐका, सगळ्यात महत्वाचं आज ज्या मेट्रोचं श्रेय हे घेतात. अहो 10 वर्ष मेट्रो वरनं घालू, मेट्रो खालनं घालायची, वरनं घालायची, खालनं घालायची. अरे मोदीजी असे पंतप्रधान आहेत, जिथं भूमिपूजन करतात त्याच्यात उद्घाटन पण स्वतः करतात. बीजेपीच्या प्रवक्त्यांनी जे सांगितलं की देशाचा मुद्दा घ्या आणि त्यांनी 2008चा जो मुंबई हल्ल्यावरचा त्यांनी जो विषय काढलेला, 2008 वर मुंबईवर जो हल्ला झालेला त्याच्या संबंधित कसाबला फाशी, नंतर पाकिस्तानमध्ये जो तो रूट जो होता, रूट शोधून कोणी काढला आपण. पुलवामा जो हल्ला झालेला, 300 किलो RDX कुठून आलं त्याच्यावर चौकशी नाही, त्याच्यावर सरकारची काय प्रतिक्रिया त्याच्यावरती काहीच नाही. चायनाने आज ज्या पद्धतीने आपल्याकडे एन्क्रोचमेंट केली आहे त्याच्यावरती सुद्धा काही नाही. अब देशाच्या मुद्द्याची गोष्ट करतायत. सर्वात महत्वाचं, एवढे जे शहीद झालेले आपले जे सैनिक आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीने आतंकवाद्यांनी जे हल्ला केलेला त्याच्यावर काहीच इन्क्वायरी काही झालेली नाही. काय बोलताय? 170 पेक्षा जास्त आला कुठून? एवढी तिथं जर सुरक्षा होती, 300-350 किलो RDX आलं कुठून? आणि सगळ्यात ते म्हणतात ना BRTला आंदोलन केली, यांची जी लोक होती यांच्या नगरसेवकांना जेव्हा ठेकेदाराच्या हप्ते पोहोचवले तेव्हा आंदोलन केलं. पुलक्या पुण्याचं नाही, पुलक्या जनतेचं नाही, पाकिटाचा होता म्हणून रस्त्यावर आले होते. मोदी ज्याचं उद्घाटन करतात ते काम पूर्ण करतात. अहो आमच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कुठे आहे? कधी बांधला तुम्ही? कधी बांधलास महाराज? उद्घाटन तुम्ही केलं ना? आमच्या आस्तीची कवता छत्रपती शिवाजी महाराज स्मार्ट सिटी 1000 कोटी निधी हे खोटारडे स्मार्ट सिटी 100 करणार म्हणले. पुण्यातला सॅम्पल घ्या. आज परत त्यांनी टेंडर काढलं 5.5 कोटीचं, कारण त्यांनी घाणेडी स्मार्ट सिटीची योजना राबवली. निव्वळ आपल्या जंगली मार्ग रोड आणि बर्गी रोड पूर्ण फेल आहे. आज परत त्यांनी 5.5 कोटीचं टेंडर काढून परत पाईपलाईन टाकली. हा घाणेडा कारभार कोणाचा? बीजेपीचा. मेट्रो एका नुसत्या जंगली मार्ग रोडला 4 ठिकाणी स्टेशन केली. काय टमटम आहे 2 मिनिट आम्हाला? ही कुठली नॉनसेन्स केली? या घाणेड्या गोष्टी आहेत. आणि आम्ही या गोष्टी बोललो की दिल्लीवर बोलता, दिल्लीवाले बोलला स्मार्ट
कॅपॅसिटी सर एक महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी हे म्हटलं की देशाची इलेक्शन आहे, देशाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे कारण आपण खासदार निवडून देतोय. तर 2 कोटी रोजगार कुठे गेले? जीएसटी नंतर 5, 18 आणि 28% बँड नंतर झालेल्या अडचणी कुठे गेल्या? नोटबंदी नंतर काय झालं? आज काँग्रेस न्यायपत्राद्वारे 30 लाख सरकारी भरतीचं आश्वासन देते. महालक्ष्मी योजनेद्वारे 1 लाख महिलांना आश्वासन देते. सरकार भरतीचं आश्वासन देते. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाही आणि संविधानाचं संरक्षणाचं आश्वासन देते. आज केंद्रीय मुद्द्यांबद्दल काय बोलताय ते? 10 वर्षामध्ये जो 4था स्तंभ आहे मीडिया, मोदींनी 10 वर्षामध्ये एक पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली नाहीये. आणि मला एक प्रामाणिकपणे म्हणायचं की आता ज्यांनी सांगितलं की आता युपीएससी एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रचंड आंदोलन केली. एकही भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनी पुणे विद्यापीठामध्ये जाऊन कधी तिथं सांगितलं नाही, कधी त्यांना साथ दिली नाही. आणि ते येणाऱ्या भविष्य काळातले आपले संधी अधिकारी असतील त्यावेळी कुठे गेली भाजप? ठीक आहे. मला पुढला मुद्दा घ्यायचा आहे पुण्याच्या पाणी प्रश्नाचा. 24/7 पाणी प्रश्नाचं आश्वासन होतं, काय झालं त्याचं? ती योजना चालू झालेली आहे आणि अनेक ठिकाणी आपण पहा, हे सगळे जे उभे आहेत ना यांच्या सगळ्यांच्या घरांच्या टाक्यांना मीटर लागलेले आहेत. शेवटी प्रोसेस असते पाणी पुरवठा. पाणी प्रश्न जो सगळ्यांचा महत्वाचा, त्याच्यावर तरी बोलू द्या. पाणी प्रश्न 24/7च्या पाणी पुरवठ्या संदर्भातली योजना पूर्णपणे सुरू झाली. मीटर लावणं चालू आहे, त्या संदर्भातली कामकाज सुरू झालेलं आहे आणि काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये ती योजना कार्यान्वित होईल. अजिबात कोणी काळजी करायची गरज नाही. तुम्ही एक छोटी गोष्ट सांगू, या वर्षी पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी आपण पाऊस पडला होता. आत्ताच्या या मिनिटापर्यंत आहे ना, अर्धा दिवस सुद्धा आम्ही पाणी कपात केलेलं नाही. तुम्हाला आवडून सांगतो. पाणी प्रश्न मुळामध्ये पाण्याचे मीटर्स बऱ्याच ठिकाणी लागलेले आहेत. ज्या ठिकाणी लागलेले आहे तिथे लागणार पाणी. जसं आपण एटीएम सारखं करतो त्या पद्धतीने त्या सिस्टीमने ती प्रोसेस चालू आहे. मला इथे एकच सांगायचं आहे, दरवेळी नुसतं बोंबलून होत नाही नुसतं. आरोप करताना सिद्ध करा, बाब दाखवायचा. भ्रष्टाचार झाला की नाही, भ्रष्टाचार बोंबलायचं, निघत तर काहीच नाही आणि तोंड घेऊन परत जायची. ही कुठली पद्धत आहे? आपलं वाटुळं, जनतेचं वाटुळं, विकासाचं वाटुळं, नुसतं बोंबलायचं. बोंबलण्यापेक्षा बॉम्ब दाखवून भ्रष्टाचार दाखवा. हा भ्रष्टाचार आहे. राहिला मेट्रोचा विषय. आज मेट्रो कोथरूड पासून डेक्कन असेल, डेक्कन पासून रामवाडी पासून मंडई आणि मंडई पासून कात्रज चालू आहे. ही जेव्हा मेट्रो पूर्ण चालू होईल तेव्हा रहदारीवरचा 30% भार कमी झालेला असेल. रहदारी गायब करता येत नाही. मेंटल सारखं बडबड करतात. मॅनेज होईल असं तुमचं म्हणणं? मॅनेज होईल. पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला विषय सांगतो. पुणे पाणी पुरवठा समान पाणी मिळालं पाहिजे यासाठी एक साधारण जी योजना आणली, चांगली योजना 24/7. याचा विषय महत्वाचा सांगतो. पुण्यामध्ये जी वॉर्ड ऑफिस आहेत, तर पुणे शहराची जी सगळं लिमिट आहे, प्रत्येक एरियाला जो वॉर्ड ऑफिस आहे त्या वॉर्ड लेवलला एक पाणी टाकी बनवण्याचं काम चालू आहे. ज्या भागामध्ये पाण्याच्या टाक्या बनवल्या जातात त्या ठिकाणी ते बनवलेल्या जातात, जिथं जशा जागा मिळतील तशा. परवती जेल केंद्रामध्ये पाण्याच्या टाक्या पूर्ण झालेल्या आहेत, त्या लाईन टाकायचं कामही पूर्ण झालेलं आहे. 2 वर्ष झालं पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासन आहे आणि सर्वे चाललाय. मीटर बसले, पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे. अतिशय चांगली आणि जिव्हाळ्याची योजना आहे. पुणेकरांना समान पाणी मिळणार आहे आणि ते काम भारतीय जनता पार्टी केलेलं आहे. इलेक्शन झालं, आचारसंहिता संपल्यानंतर ह्या कामाला गती येईल आणि पुणेकरांना 24 तास पाणी मिळेल. आणि सांगतो एक महत्वाचा मुद्दा सांगतो की नियोजन कसं असतं ते सांगतो. पाणी कपात आम्ही केलेलं नाहीये. इलेक्शन नंतर पाणी मिळेल. इलेक्शन झालं तर काम पूर्ण होईल आणि या 6 महिन्यामध्ये सर्वांना पाणी चांगलं मिळेल. ते म्हणतात 6 महिन्यात पाणी मिळेल. उत्तर घेतो. आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो खरं तर संबंध महाराष्ट्रात आपण अनुभवतोय आणि जनतेच्या चर्चेतनं पुढे येतोय तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. इथे देखील 24 तास पाणी हे आश्वासन होतं. या विषयाला घेऊन उत्तर मी तुमच्याकडे येतो. 24 तास पाणी पुरवठा हा सगळ्यात मोठा येत्या भविष्यकाळात उभा राहणारा किंवा उघडकीस येणारा घोटाळा असणार आहे. कारण LNT कंपनीला हाताशी धरून नागरिकांना आवाज गरज नसताना त्यांना मीटर लावले गेलेत. आज जे पाणी बिल समजा 500 रुपये असेल ते उद्या 5,000 देतील, कारण याचं पूर्ण खासगीकरण चाललंय आणि याच्यामध्ये पुणेकर लुटून हे खाणार आहेत. आताही आम्ही बघतोय, आमच्याकडे फोटो आहेत की पावसाळ्यात पण यांनी यांत्रिक सफाई चालू. हे पाप कोणाचं? हे पाप भाजपचं. तुम्ही होतात त्यांच्याबरोबर? नाही, तुम्ही होतात त्यांच्याबरोबर. आमची 25 वर्ष सडली. तुमची 25 वर्ष त्यांच्यावर सडली म्हणून
म्हणून आम्ही निर्णय घेतला की या घाणीत लोळायचं नाही, या चिखलात डुकरं लोळून द्या, आम्ही लोळणार नाही, आम्ही लोळणार नाही. आणि पाणी मुद्दा असा आहे की आज ही आहे ती पाणी टंचाई कृत्रिम आहे. हे नागरिकांना पाणी मीटर सक्तीचे करण्यासाठी त्यांच्याकडे ढकलली जाणारी सिस्टीम आहे. ठीक हा पाणी विशालजी, आज लोकांना प्यायला पाणी नाहीये. बरोबर. आणि दारूच्या फॅक्टरीना पाणी जाते, बरं, विस्की स्कॉच बनतंय. परवाच्या दिवशी कलेक्टरांकडे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुरावे दाखले कलेक्टरांना. कोण देतंय? तर यांचं सरकार